अरे रोहनला 90% पडले, मला फक्त 70% पडले. काय यार, रोहन कम्युनिकेशन स्किल शिकतोय, AI प्रॉम्प्टिंग शिकतोय, बाकी दुसरं स्किल शिकतोय. मी एक पण स्किल शिकत नाही. ते रोहनची सॅलरी 1,00,000 आहे आणि माझी सॅलरी फक्त 10,000 आहे. मी काय करू, मला सुचतच नाही काय करू, टेन्शन येते. हाय गाईस, माझं नाव अद्वैत राजदेव आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे की दुसऱ्या संघ कंपेअर कसं करायचं नाही. पहिले मी सगळे फॅक्टर सांगून ठेवतो की दुसऱ्या संघ तुम्ही कंपेअर कसं करतात. की पहिलं तुम्ही काय करतात की राहुलला 90% पडले. मग त्याचं आपण टेन्शन घेत बसतो की आपले अचिव्हमेंट आपल्याला चांगले वाटत नाही, त्याला 90% पडले म्हणून आपल्याला असं जड काय वाटतं की 90% पडले, मला 70% पण चांगले मार्क आहे ना. तर आपल्याला 70% चांगले वाटत नाही, आपल्याला वाटतं की 70% मार्क कमी आहे. पण अकॉर्डिंग टू आपण पहिल्या टेस्टला आपल्याला 60% पडले होते, पण आता आपण 10% इम्प्रूव्ह केलं. आपण इम्प्रूव्हमेंटवर फोकस करत नाही, आपण करतो की ते रोहनला 90% पडले, आपल्याला 70% पडले. अजून बाकी दुसऱ्या गोष्टी मी मार्कावर पण बोलत नाही की मार्क काय कम्पेअर करा दुसऱ्या संघ असं तसं. स्किल गोष्टी पण स्किल तो करतोय, आपण करत नाही, मग आपण पण स्किल करायला पाहिजे. अजून रोहनची सॅलरी तेवढी, माझी तेवढी सॅलरी पण कम्पेअर नाही करायला पाहिजे. आपण प्रोडक्टिव्ह एफर्ट केला पाहिजे, हार्डवर्क करायला पाहिजे, त्याच्या थ्रू आपल्याला चांगली सॅलरी, आपण इन्क्रीमेंट जास्त वाढेल. नाही तर दुसरं कोणते जॉब करायचं ते आपण सगळं डोकं लावायचं. ते मोठ्या माणसांना माहीत असं मी जॉब करत नाही म्हणून मला माहीत नाही, पण आपण हार्डवर्क करून अजून जास्त सॅलरी घेऊ शकतो. कम्पेअर कसं होतं लोकांसंग. पहिलं फॅक्टर पॅरेंट्स. माझे पॅरेंट्स उजेड बोलत नाही, पण पॅरेंट्स बोलत की शर्माजीच्या बेटाला उरे पडले, तुला का पडले नाही. पण ते पॅरेंट्स हे बघत नाही की माझा मुलगा फुटबॉलमध्ये चांगला आहे का कोणत्या दुसऱ्या स्किलमध्ये चांगला आहे, त्याच्यामुळे त्यांचे ॲप्रिशिएशन करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, स्कूल सिस्टीममध्ये काय होतं की फक्त टॉपर मुलांचीच वाहवाही करत राहतात की, आणि कॉलेजमध्ये पण त्या अकॅडमिक्सला त्यांना A1 बॅच भेटते. मी पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगेन की A1 बॅचबद्दल सगळ्याबद्दल. स्कूल सिस्टम झालं आता मेनली सोशल मीडियामध्ये आपण यूट्यूब शॉर्ट्स बघतो, त्याच्यामध्ये नुसतं की कोणी लॅम्बो घेतले, कोणी सुपर कार घेतली, कोणी ही प्रॉपर्टी घेतली, त्यांनी कोणी ती प्रॉपर्टी घेतली, आणि आपण आपल्या संग कम्पेअर करतो की आपल्याकडं काहीच नाही, आपल्याला काहीच नव्हतं. कोण UPSCमध्ये पहिला आला, कोण याच्यामध्ये पहिला आला, पण आपल्याला काहीच नाही. म्हणजे यूट्यूबची मेंटॅलिटीमुळे आपली म्हणजे आपण ती सोशल मीडियामध्ये बघतो, त्याची मेंटॅलिटीमुळे आपली कम्पॅरिझन खूप करतो आपण. आता कम्पेअर करण्याने काय काय होतं, कम्पेअर करण्याने आपल्याला जेलेसी येते, ओव्हर थिंकिंग होते, स्ट्रेस येतो, टेन्शन येतं, डिप्रेशनमध्ये जातं, असे खूप अनेक गोष्टी होतात. आता आपण कम्पेअर कसं करायचं नाही, आपण आपलाच विचार करायचा. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये नाही की सेल्फिशच्या गोष्टीमध्ये, पण आपण समजा आज 4 तास अभ्यास केला, काल आपण 3 तास अभ्यास केला, तर मग आपण 1 तासची इम्प्रूव्हमेंट झाली आहे आपली. हे विचार करायचा आपण, येस्टरडे कसं होतं आणि आज कसं आहे त्याचा विचार करायचा, त्याच्यासंग कम्पेअर करायचं. आपण लोकांसंग कम्पेअर करायचं नाही. अजून आपण किती हार्डवर्क करू शकतो त्याच्यावरती फोकस करायचा, किती आपण स्किल शिकू शकतो याच्यावरती फोकस करायचा. आपण दुसरा मुलगा आपल्यापेक्षा चांगला असेल ते आपल्याला माहीत नाही, पण दुसरा मुलगा कोणत्या दुसऱ्या गोष्टीमध्ये चांगला असेल, आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये चांगला असतो, त्याच्यामध्ये आपण A1 करायचं. मग तो स्टडीजमध्ये चांगला असेल तर आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये A1 करायचं. आपण दुसऱ्या संघ कम्पेअर करायचं नाही. तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.